चला पटकन चला आता. आपण कुठं चाललो आहे तुम्हाला तर माहितीच आहे, शिर्डीला. शिर्डीला चाललो आहे म्हणजे साईबाबांच्या दर्शनाला नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे तिथं. काशिकानंदजी महाराजांचा मठ आहे, त्या मठात चाललो आहे आपल्याला. चला रोड क्रॉस करून घेऊ. एक मिनिट, जाऊ द्या गाडीला, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. हा कसं दिसतंय का? अरे थांबा थांबा थांबा, हे काय थांबणार नाही आहे, आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. 1-2 जाऊ द्या, मग जाऊ. जाऊ द्या मला. ए बाबा अरे थांबा, ये काय आहे का नाही. हां आता निघतो आता. आलो, वाट बघू आता बसची. आता आपल्याला तिकडे जायचं नाही ना, तिकडच्या बस सारखे येत राहतील, तुम्हाला तर माहितीच आहे काय. आता बघा दुसरीसुद्धा आली मागून. काय करावं आता, लोक पण वाट पाहून थकले, माझ्या आधीपासून उभे तिथं. शेवटी ते हॉटेलच्या इकडे जाऊन बसलेत काही, बघा आता या बाजूला इकडे जाऊन बसलेत काही. काय करणार मग आता, जागाच नाही तर काय करतील. बस दिसती बरं का, कोणती लाईट मध्ये चमकते, काही दिसत नाही बरं का. शिर्डीची वाटतं बरं का, शिर्डीची. हा शिर्डीची. हा चला चला चला, थांबा, उतरू द्या सगळ्यांना. 1 2 3 4 5 6. सगळी बस इथंच रिकामी होती काय. 8 9 10. चढू का नको आम्ही, जाऊ द्या टाईमला चढू द्या. हां जागा आहे ना, पण दिसती बरं का. हां भेटली जागा, बसा निवांत आता. काही नाही, शिर्डीपर्यंत टेन्शन नाही. पाणी पण आहे घ्यायला बरं का. आता येतो. मला विचारायचं का वेगळा काय असायचं गावातून आलो बघ एकदाच. चला उतरा खाली आता, जपून उतरा. पिशवी धरू का तुमची, विचारलं मी, पण त्याने काय लक्ष दिलं नाही माझ्याकडं. काका चला लवकर. शिर्डी बस स्टँड आहे बरं का. आता बघा तुम्हाला दाखवतो खाली उतरलं बस स्टँड. हे बघा, हे आहे शिर्डी बस स्थानक. तर मस्त रिक्षात बसून जातो. जवळच आहे आपल्याला, शिर्डीकडून कोपरगावकडे जाणार रोड आहे ना, तिकडे जायचं. माझ्या डाव्या बाजूला 2-3 लोक बसले, मग मी इकडे बसलो. ते आता साईबाबांची मूर्ती दिसली आपल्याला मोठी, ही साईबाबांच्या मंदिराचा एरिया. हां इथं लिहिलेलं पण आहे, श्री साईबाबा समाधी मंदिर परिसर. बघा इथं कीर्तन चालू. आईच्या स्थानामध्ये दुधाची उत्पत्ती केली. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही. याचं नियोजन देवाने करून ठेवलेलं आहे. निर्जन भूमीमध्ये राहणारा प्राणी, बेडूक असेल, कीट पतंग असतील, त्यांच्या सुद्धा अन्नाची व्यवस्था तिथे केलेली आहे. महाराज हे कार्य तुमचं आमचं नव्हे, हे परमात्म्याचं कार्य आहे.
भेटो जनासी केला तो पालखीचं दर्शन झालं आणि पटापटा सगळे प्रसादाला बसले. पोरांचं कॅमेऱ्यात लक्ष आलं, लगेच ती मुलगी केस हिट करायला लागली. प्रत्येकजण कोण कुठं बसावं विचार करत. तर शेवटी त्यांची जागा फिक्स झाली. वाढायला लागलो म्हणून मधलं शूट नाही झालं. नंतर एक थोड्या वेळानंतर मी बसलो. चांगलं होतं जेवण. तिथे संस्थांचंही जेवण असतं. पोळी आणि आमटी होती संस्थांच्या जेवणातली. आणि माझ्या चुलत्यांचं पंगत होती, त्याच्यामध्ये मालपोळी ते होते. नंतर हे बघा, हे काशे गणंदाजी महाराज यांची भेट झाली. हे बसलेले ते माझे चुलत आजोबा. त्यांच्या सत्संगामध्ये थोडा वेळ बसलो आणि घरी निघालो.